उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगली दौऱ्यावर आहेत। सांगलीच्या बोरगाव मध्ये बैलगाडी शर्यतीचा हा थरार सुरू आहे। आज सांगलीत हा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय। बैलगाडा शर्यतीचं प्रमुख आकर्षण म्हणजेच या स्पर्धेची बक्षिसांमध्ये थार आणि स्कॉर्पिओ सारख्या गाड्या आहेत। त्यामुळे हे प्रमुख आकर्षण या बैलगाडा शर्यतीचं ठरलेलं आहे। सांगलीच्या बोरगाव मध्ये सध्या बैलगाडी शर्यतीचा हा थरार सुरू आहे। अगदी काही वेळातच या स्पर्धेला सुरुवात होईल। बैलगाडा शर्यतीचा हा थरार सुरू आहे। तर शर्यतीचं प्रमुख आकर्षण म्हणजेच या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेली ही बक्षिसं, थार आणि स्कॉर्पिओ सारख्या या गाड्या बक्षीस म्हणून खरं तर या शर्यतीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। सांगलीतील ही दृश्य आपण पाहतोय। खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज सांगली दौऱ्यावर असणार आहेत। आज सांगलीत बोरगाव मध्ये बैलगाडी शर्यतीचा हा थरार रंगतोय। तर या शर्यतीचं प्रमुख आकर्षण म्हणजेच जी बक्षिसं आहेत, थार आणि स्कॉर्पिओ सारख्या गाड्या बक्षीस म्हणून या शर्यती करता ठेवण्यात आलेल्या आहेत। तर ही बक्षीस आता कोण पटकावणार याकडे बोरगावकरांचं लक्ष आहे। सांगलीच्या बोरगाव मधील ही दृश्य आपण पाहतोय। बैलगाडी शर्यतीचा हा थरार रंगताना तर सांगलीत बैलगाडी शर्यतीचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेला आता सुरुवात देखील झालेली आहे। खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सांगली दौऱ्यावर आहेत। बक्षिसांमध्ये थार आणि स्कॉर्पिओ सारख्या गाड्या ठेवण्यात आलेल्या आहेत। प्रमुख आकर्षण या शर्यतीचं म्हणजेच ही बक्षिसं। सुखदेव जानकर तर सांगलीत बोरगाव मध्ये बैलगाडी शर्यतीचा हा थरार रंगताना पाहायला मिळतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज सांगली दौऱ्यावर असणार आहेत। या स्पर्धेस देखील ते उपस्थित राहतीलच। बैलगाडा शर्यतीचं प्रमुख आकर्षण म्हणजेच थार आणि स्कॉर्पिओ सारख्या गाड्या बक्षिसांमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे ही शर्यत नेमकं कोण जिंकतंय, कोण या बक्षिसाचं मानकरी ठरतंय याकडे बोरगावकरांचं लक्ष आहे। सांगलीच्या बोरगाव मध्ये बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शर्यतीला आता सुरुवात झालेली आहे। तेथील थेट दृश्य आपण पाहतोय। सांगलीच्या बोरगाव मध्ये या मैदानात आता बैलगाडी शर्यतीचा थरार रंगताना पाहायला मिळतोय। सांगलीकरांनी या बैलगाडी शर्यतीसाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। आणि पड्याली एमपी किंग होता। ॲम्ब्युलन्स पाठवा, ॲम्ब्युलन्स। हा जावा ॲम्ब्युलन्स वाले। ॲम्ब्युलन्स वाले घ्या, त्यांना बाजूला घ्या फक्त तिथनं। अहो नुसती बोटं नाचवू नका, त्यांना बाजूला घ्या। ॲम्ब्युलन्स येते सांगितलंय की। करण ड्रायव्हर घरनिकी घर स्टेज पाशी या। करण ड्रायव्हर घरनिकी घर। वळवा सेमी फायनल या मैदानातला 2 वळवा। गड्या क्रमांक 2 वळवायचा आहे दुशाचा। अहो सांगितलंय ॲम्ब्युलन्स वालेला यायला। ॲम्ब्युलन्स पाहिजे का नको इथं यायला? कुठनं आणू? येते लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।